दिल्ली येथून स्वतःचे गावी म्हणजे अचलपूर येथे लग्नाकरिता परत आलेल्या नवरदेवासह संपूर्ण कुटुंबाला विलगीकरण करण्यात आले होते। आई वडील नसलेल्या या गरीब नवरदेवाचे लग्न गुरुवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 11 वाजता करण्याचे आयोजित करण्यात आले होते। नवरदेवाने केलेल्या वेळोवेळी विनवण्यानंतर प्रशासनाने विलगीकरण असलेल्या नवरदेवाचे आपणच लग्न लावून देऊ असा एक सामाजिक बांधिलकीचा निर्णय स्थानिक प्रशासनाने हाती घेतला असता त्याचे लग्न करता करता कपडे खरेदीपासून तर इतर व्यवस्था देखील करण्यात आली होती। सोबतच प्रशासनच वराती व प्रशासनच टाकणार अक्षता असा हा आगळा वेगळा मंगलमय सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठरविण्यात आला होता। उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी नवरदेवाचे कपडे सुद्धा स्वखर्चाने खरेदी केले होते, तर नगर परिषदेचे अधिकारी डॉक्टर रोहन राठोड यांनी सुद्धा थाटामाटात लग्न लावण्याची तयारी ठेवली होती। संपूर्ण अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी हा निर्णय सामाजिक बांधिलकी व प्रशासकीय नियमांना धरून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरच नवरदेवाच्या लग्नाचा बँड वाजविण्याचा निर्णय घेतला होता। मात्र लग्नाच्या अगोदरच्या दिवशी संबंधित अधिकाऱ्यांनी वर आणि वधूचे आधार कार्ड सहित अन्य दस्तावेज मागवले। त्यावेळी प्रशासनाला भोवळ येण्याची पाळी आली होती, कारण नवरी मुलगी ही फक्त 17.5 वर्षाची होती। वधू ही आधार कार्डाच्या नुसार अल्पवयीन म्हणजे 17.5ची असल्याची माहिती मिळताच प्रशासनाने आपल्या डोक्यावरती हात ठेवला। एकीकडे विलगीकरण केलेल्या नवरदेवाची लग्नासाठी असलेली तळमळ, तर दुसरीकडे त्याने दिलेली खोटी माहिती, या सर्व प्रकारामध्ये प्रशासन जर सतर्क राहिले नसते तर मात्र प्रशासनाचाच बँड वाजला असता की काय असा प्रश्न सुद्धा परतवाडा येथे चर्चेला जात आहे। अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा येथून पंकज साबू यांचा हा वृत्तांत।